नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही पाहत असाल तर मागे हे सगळं मोठं एअरपोर्ट आहे आणि आम्ही आता सियाटल एअरपोर्टवर आहे आणि सियाटल एअरपोर्टवरून आम्ही निघालेलो आहे भारतामध्ये येण्यासाठी. तर जवळपास एक 1.5 वर्ष झाले आम्ही अमेरिकेमध्ये येऊन. तर 1.5 वर्षानंतर पहिल्यांदाच आम्ही कुटुंबाला आणि आमच्या मित्रपरिवाराला भेटणार आहोत. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि खूप एक्साइटमेंट आहे. प्रवास मोठा असणार आहे, खूप मोठा प्रवास असणार आहे. आता वाजलेले आहेत दुपारचे 3:30 आणि आमची फ्लाईट आहे संध्याकाळी 5:45 वाजता. तर 5:45 म्हणजे भारतामधल्या साधारण 7:30 सकाळी 7:30 वाजता फ्लाईट असणार आहे आणि आम्ही दुसऱ्या दिवशी 8 वाजता मुंबई एअरपोर्टला पोहोचणार आहे. तर 20 तासांची ही फ्लाईट जर्नी असणार आहे आणि आम्ही आता वर्जिन एअरलाईनने ट्रॅव्हल करणार आहे आणि ती एअरलाईन लंडनला जाणार. सुरुवातीला लंडनमध्ये 7 तासांचा लेओव्हर आहे आणि त्यानंतर लंडन टू मुंबई अशी फ्लाईट असणार आहे. प्रवास मोठा आहे पण एक्साइटमेंट आहे, त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि अजून एक मेंबर आहे सारांश. से हाय पिल्लू. सारांशला इथे असं वाटलेलं की प्ले एरिया असेल, मग त्याला खेळायचं होतं कारण की आताशी 3:30 वाजलेत आणि 5:45 फ्लाईट आहे, त्याच्यामुळे खूप वेळ आहे आता. तर बऱ्याचशा एअरपोर्टवरती आम्ही पाहिलं की चिल्ड्रन प्ले एरिया असतो, तर इथे मात्र चिल्ड्रन प्ले एरिया नाहीये, त्यामुळे आम्हाला इथेच टाइमपास करावा लागेल. पण चला बघूयात आपण हा प्रवास कसा होतो आणि कधी पोहोचतो भारतामध्ये ते. चला तर मग लेट्स गो. आम्ही दुपारी सियाटल एअरपोर्टला येण्यासाठी निघालो आणि सियाटलमध्ये नेहमीप्रमाणेच बाहेर पाऊस पडत होता. सारांश, कुठे चालू पिल्लू आपण? तू एक्साइटेड आहेस का? चला, हो चला, काढला बळा. या फ्लाईट मधून आम्ही जाणार आहे. वर्जिन एअरलाईन आहे ही आणि येस, एअरलाईनचं नाव आहे जसं आपल्याकडे एअर इंडिया असतं, ओके नाही, विस्तारा. 4 वाजले आणि फ्लाईट निघणार आहे 5:45, म्हणजे साधारण 1.5 तास आहे. तर त्याच्या आधी सगळं चेकिंग चालू आहे फ्लाईटचं. इथे सगळं व्हेरीफाय करत असतील. तर 1.5 तास आपण एका तासानेच बसायला सुरू करणार आहे फ्लाईट मध्ये. I got a question. Why is that yellow thing getting attached to that blue for no reason? नो रिझन नसतं बाळा, ते सगळं चेक करतात. फ्लाईट एरोप्लेन निघायच्या आधी ना सगळे पार्ट्स चेक करतात, ते इंजिन चेक करतात, सगळं व्यवस्थित आहे ना. So they're trying to pull that wheel and see if it's strong enough. येस, स्ट्रॉंग आहे ना, सगळं व्यवस्थित आहे ना. But if it breaks down, they'll have to refix it. But this time they will do it like with stronger parts. हो, Like सगळं with stronger like metal things like which are more tighter and more powerful. ते सगळं चेक करणार आणि बघ त्याचं ठरलेलं असतं काय काय चेक करायचं आणि मग काही प्रॉब्लेम असेल तर फिक्स करतात. एवढी मोठी फ्लाईट आहे. Oh look, it's attaching that big thing. I'm gonna sit down. अशी मज्जा चालली आहे सारांची. बास बाळा, एकदाच कर, खाली स्वच्छ नसतं सारांश एवढं. येस. Actually, wasn't just only one hand. तुला मला काय दिसले? मसाजिंग चेअर्स. सारांश, तू मसाज घेतोयस? नाही, 12 वर्षांच्या पुढच्या लोकांच्यासाठी, तुझ्यासाठी नाही आहे ते. $2 चार्जेस आहेत. $1, $2, $5. मसाज करून घ्या. छान आहे, मसाज होत आहे. मला पण मसाज आहे. हे ऑलरेडी कोणीतरी चालू केलं होतं. सारांशला काय मसाज मिळतोय? सारांश, 12 वर्षांच्या खाली मुलं अलाउड नाही आहेत. सारांश, काय होत आहे? तू मागे जा, मागे जा.
तू मागे टेकून बस. किती मिनिट झाले? सारांश 1.5 मिनिट आहे. तो झालं की सांग. तर जवळपास 3 तास टाइमपास केला एअरपोर्टवर आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि आता बोर्डिंग चालू होईल. एकदा बोर्डिंग झालं की मग आपण फ्लाईटमध्ये बसू शकतो आणि त्याच्यानंतरनं साधारण अर्ध्या तासाने फ्लाईट निघेल. But this time, guess what I'm going to show Baba? Wait, open this. क्यूट हेडफोन्स. चला आता आम्ही फ्लाईटमध्ये बसलेलो आहे आणि या फ्लाईटमध्ये आम्हाला मिळालेली आहे ही उशी आणि हे पांघरून आणि हेडफोन खूप क्यूट मिळाला आहे मला. थोड्या वेळाने स्क्रीन चालू होईल. आता अनाउन्समेंट वगैरे चालू आहे. सगळे एकदा सेट झाले की मूवीज किंवा सॉन्ग ऐकू शकतो, डॉक्युमेंटरी बघू शकतो. लहान मुलांसाठी पण ऑप्शन्स असतील. रेडी टू फ्लाय. Hello, yeah. I'm ready to fly, but I want to focus on this. It's kind of hard. आता बऱ्यापैकी सगळेजण आपापल्या सीटवर सेट झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये फ्लाईट टेक ऑफ करेल. इंटरनॅशनल फ्लाईट्स मोठ्या असतात आणि या फ्लाईटमध्ये सुद्धा 3 रांगा आहेत बसण्यासाठी. आम्ही कडेच्या रांगेमध्ये बसलोय. फायनली आपला फ्लाईटमधला प्रवास सुरू झालेला आहे आणि खूप छान दिसतंय सियाटल रात्रीच्या वेळेला. अजून थोडीशी फ्लाईटवरती गेली तर मात्र सगळे ढगच दिसणार आहे कारण की आज पूर्ण रेनी डे आहे. तुमच्या फ्लाईटमधला पहिला स्नॅक आलेला आहे. ज्यूस आणि काय चिप्स आहेत ना. कॅनबेरी घेतलाय, सारांशने पण कॅनबेरी. आता आमचं डिनर आलेलं आहे आणि व्हेज मील आम्ही सांगितलं होतं. फ्लाईटमध्ये खरं तर हीच एक एक्साइटिंग गोष्ट असते की काय स्नॅक्स मिळणार आहे, काय डिनर मिळणार आहे. तर आता डिनर करून घेणार आहे. 7 वाजलेत आता रात्रीचे. काय मिळालं आहे? बिस्किट्स, चीज, सॅलेड, चॉकलेट, ब्रेड आणि हा पास्ता आहे. यम्मी तर दिसतंय. चलो आता रात्रीचे 8 वाजलेत. आमचं जेवण वगैरे झालंय आणि सारांश काय करतो बाळा? मी इनसाइड आउट बघतोय आणि मला वाटलं की आवाज खूप सारे मूवीज अवेलेबल आहेत. हो ना बाळा? लाईक इनसाइड आउट. इनसाइड आउट. So I already watched it. हां, जस्ट स्कूलमध्ये मूवी They नाईट just changed the TV. मूवी नाईट होती तेव्हा आम्ही इनसाइड आउट मूवीज पाहिला होता. सारांश असं घेऊ शकतोस तू. हे पांघरून दिलेलं आहे. ऑलमोस्ट झोपायचीच वेळ झालेली आहे. अजून तरी बोर्ड झालेलं नाहीये. फ्लाईट खूप छान आहे. हो ना बाळा? चलो कुठे पोहोचलोय बघायचंय का बाळा तुला? पोहोचलो बघूयात आपण. अजून आपल्याला खूप वेळ आहे. लंडनच्या सकाळी 11 वाजता आपण तिथे पोहोचणार आहे. ये आपलं आता कॅनडा. हे बघ लंडन. लंडन ही कुठे पोहोचलेलो आहे. वेगवेगळे व्ह्यूज विंडो. जसं आम्ही आधीच्या पण ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. आता लेफ्ट विंडोला हा व्ह्यू आहे. टॉप व्ह्यू, राईट साईड, राईट व्ह्यू. वाव, छान दिसतंय. ठीक आहे, चलो आता आम्ही थोडंसं मूवी पाहणार आहे आणि मग झोपून जाणार आहे आणि मग डायरेक्ट लंडनमध्ये उतरणार, लंडनच्या एअरपोर्टवर. फ्लाईटमध्ये ही खूप छान सोय आहे. जर रात्रीच्या वेळेला सगळेजण झोपलेले असतील आणि सगळ्या लाईट्स ऑफ असतात तेव्हा आपल्याला काही वाचायचं असेल तर आपण फक्त आपल्यासाठी आपल्या सीटवरची लाईट चालू करू शकतो. तू बघितलं नाहीस का? सकाळचे 10 वाजलेत आणि आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे.
प्यायची म्हणलीस. 8 तासाचा प्रवास झाला आहे. सकाळचे 10:30 वाजता आहेत आणि झोप काहीच झालेली नाही आहे आणि आपण आत्ता पोहोचलेलो आहे लंडनमध्ये. आलेलो आहे आम्ही आता लंडन एअरपोर्टवर आणि -1 डिग्री टेम्परेचर आहे. खूप थंडी आहे. 11 वाजले तिथं सकाळचे. लंडन एअरपोर्टला आलेलं आहे. सिक्युरिटी चेक इन झालं आहे आणि नवीन तिकीट घेतोय आता. खूप मोठं एअरपोर्ट आहे. लंडनमधल्या हॅथ्रो एअरपोर्टवर आलेलो आहोत आता आणि हे लंडनमधलं सगळ्यात मोठं एअरपोर्ट आहे आणि जगामधलं सगळ्यात बिझी एअरपोर्ट म्हणून ओळखलं जातं. सतत गजबजलेलं असतं. सुशी फ्रेश अँड जापनीज फूड हे रेस्टॉरंट दिसतंय आम्हाला इथे आणि इथे काय छान वाटतं मला इथे दिसतंय. सगळं फूड इथे ऑर्डर जे आहे ते गोल गोल भेटते. इथे खूप छोटे छोटे ट्रॅव्हल किट आहेत. टूथपेस्ट असेल, फेसवॉश असेल, सनस्क्रीन 2 ते 3 युरोजमध्ये मिळतात आणि आपलं क्रेडिट कार्ड इथे वापरू शकतो. खूप सारे शॉप्स दिसतात जाताना. इथे गॉगल्सचे आहेत वेगवेगळे ब्रँड्स. खूप वेगवेगळे शॉप्स आहेत. शॉपिंग करू शकतो. काही ठिकाणी डिस्काउंट आहे, काही ठिकाणी खूप महाग आहे. जगभरात प्रसिद्ध असलेले वेगवेगळे मोठे मोठे ब्रँड्स इथे पाहायला मिळत आहेत आणि इथे शॉपिंग सुद्धा करतायत लोक. तर आता आम्ही लंडन एअरपोर्टवरती आहे. लंडन एअरपोर्टवरती आता दुपारचे 2 वाजलेले. तर आम्ही लंडन एअरपोर्टवरती सकाळी 11 वाजता उतरलो आणि आता दुपारचे 2 वाजले. थोडंसं फ्रेश झालोय आणि इथल्या एका एरियामध्ये बसलोय. इथे आजूबाजूला सगळे वेगवेगळे शॉप्स आहेत. तर सियाटलमध्ये तसं पाहायला गेलं तर सकाळचे आता 5 वाजता आहेत. त्यामुळे आमचं झोपेची वेळ आहे आमची. पण आमची झोप अजिबात झालेली नाहीये. जेव्हा सियाटलमधून निघालो तेव्हा संध्याकाळचे 6:30 वाजले होते आणि जेव्हा इथे उतरलो तेव्हा सकाळचे 11 वाजले होते लंडनमधले. त्यामुळे आमच्या झोपेची वेळ जी आहे ती पूर्ण स्किप झाली आहे. हार्डली 2 ते 3 तास एवढी झोप झाली आहे. आणि आता लंडनवरून मुंबईची फ्लाईट आहे संध्याकाळी 6:30 वाजता. तर अजूनही 4 तास आहेत, 4-5 तास. मग इथे थोडंसं रेस्ट करणार आहे आणि काहीतरी खाऊन घेणार आहे आणि मग पुढची जर्नी कंटिन्यू करणार आहे. थोडासा थकवा सुद्धा आलेला आहे प्रवासाने, कारण की जेवणाची वेळ बदलली आहे, झोपण्याची वेळ बदलली आहे. त्यामुळे सगळं रुटीन चेंज झालंय. पण ठीक आहे, संध्याकाळी 6:30 वाजता फ्लाईट असणार आहे आणि ती फ्लाईट सुद्धा 9 तासांची असणार आहे. त्यानंतर आम्ही मुंबई एअरपोर्टवर पोहोचू. तर बघूया. आरंश, तू दमलास का बाळा फ्लाईटमध्ये? No, I was kind of sick, but I didn't. मग काय केलं तू फ्लाईटमध्ये? I watched and watched and watched. सारांशने 4 मूव्हीज बघितल्यात फ्लाईटमध्ये. No, but the fourth one was unfinished. And it was scary like that. It's scary, but it's like bad. But the good part is not. तर या शॉपमध्ये आम्ही एक पिझ्झा घेणार आहे. पिझ्झा खाणार ना बाळा? Yeah. हे पिझ्झा आणि फ्राईज. French fries. I don't want. आमच्या फ्लाईटला वेळ आहे. तर सारांश काय करतोय इथे? कलरिंग करतोय. सारांश, तू काय काय गेम्स आल्यात बाळा? Check in my backpack. Like magnet and coloring. Those are the ones. मॅग्नेट्सचे गेम आहे आणि कलरिंग. हा, Why was the thorn just here for no reason? Why did that horn beep? काय माहिती, काहीतरी झालं असेल. Or it must be a accident outside. नाही रे बाळा. आता आम्ही इथे लंडन एअरपोर्टवरती आहे आणि इथे अशी बाग आहेत की जिथे आपण रेस्ट करू शकतो, झोपू शकतो. हो, मी करते. आणि आमची कलरिंगची ॲक्टिव्हिटी चालली आहे. तर इथे अशी बाग आहेत. त्या बागांवरती झोपून रेस्ट करू शकतो. तर 7 तासांचा लेओव्हर जरी असला तरी आपण या एअरपोर्टमधून बाहेर जाऊ शकत नाही,
कारण की लंडन एअरपोर्टमधून जर बाहेर जायचं असेल तर आपल्याकडे इथला व्हिसा पाहिजे असतो आणि व्हिसा इथे ऑन अरायवल नाही आहे, आधीच व्हिसा काढावा लागतो आणि व्हिसा काढल्यानंतर तो व्हिसा बहुतेक 6 महिन्यापर्यंतच व्हॅलिड असतो. त्यामुळे असा ऑन अरायव्हल 2-3 दिवसासाठी व्हिसा घेतलाय, म्हणजे इथे येऊन लगेच व्हिसा घेतलाय आणि इथे फिरलोय, तर तसं इथे करता येत नाही. आणि मग काही लोकं काय करतात, की जसं जर त्यांचा लंडनमध्ये जर लेओव्हर असेल, तर मग त्यांच्याकडे व्हिसा असतो आधीच किंवा मग व्हिसा काढून घेतात आणि तो लेओव्हर ते 7 तासांचा समजा असेल, तर मग ते 2-3 दिवसांचा वाढवून घेतात. मग 2-3 दिवस लंडनमध्ये फिरून घेतात आणि मग पुढची फ्लाइट घेतात. तर असं सुद्धा करतात लोकं, की लेओव्हर वाढवून ज्या सिटीमध्ये असेल ती सिटी फिरून घेतात आणि अमेरिकेमधून भारतामध्ये जात असतो तेव्हा शक्यतो लेओव्हर आम्स्टरडॅम, लंडन आणि दुबई, सिंगापूर अशा शहरांमध्ये असतो. तर या लेओव्हरमध्ये आपण लेओव्हर वाढवून तिथे राहू सुद्धा शकतो. पण त्या देशाचा आपल्याकडे व्हिसा पाहिजे असतो. Only one of एक this. मिनिट, आमची कलरिंगची ऍक्टिव्हिटी चालू आहे. तर 3 वाजलेले आहेत आणि आमचं जेवण सुद्धा करून झालेलं आहे आणि 6:15 वाजता फ्लाईट आहे. तर 4:45च्या आसपास कळेल की कोणत्या गेटवर जाऊन थांबायचंय. सारांश? It doesn't get that perfect. ओके. तर 4:45 वाजता कळेल की कोणत्या गेटवरती जायचंय. तर मग एकदा गेट समजलं की मग फ्लाइट बोर्ड करायला जाणार आहे आम्ही. तोपर्यंत मग इथे आम्ही असंच टाईमपास करणार आहे. थोडंसं झोप सुद्धा घेणार आहे. सारांशची खरं तर काहीच झोप झाली नाहीये, पण हा काही झोपायला मागत नाहीये. तर बहुतेक फ्लाइटमध्ये बसल्यावरती मग झोपेल तो. त्यामुळे त्याला जास्त फोर्स पण करत नाहीये झोपण्यासाठी. पिलू, तुला झोप नाही आली का रे बाळा? I didn't sleep in the whole flight. नाही झोपला मग म्हणूनच म्हणते तुला. I did feel sleepy, but I didn't sleep. Oh, झोपला I नाहीस तू. wanted to watch movie. पण आता झोप काय? किंवा संध्याकाळी झोप फ्लाइटमध्ये. ओके? But the dragon's nose is he only has one hole. Then hey, that's 2 holes, but चलो. it looks more like a hammer. आता आम्ही फ्लाइट बोर्ड केलेली आहे आणि सारांशला काय मिळालंय रे बाळा? एक किट दिलंय त्याला. इथून आहे. काय बघ त्याच्यामध्ये? काय? वाव, गॉगल मिळालाय. मस्त. कलर पेन्सिल्स. परफेक्ट. नाईस. ओ, माय बिग ॲडव्हेंचर बुक. काय याच्यामध्ये बघ, कलरिंगचं आहे का बघ बरं काय? वा, छान ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे तुला बोर होणार नाही, हो की नाही? हे बघ. वाव, झोपलो होतं पिल्लू, आता उठला. बस हे उघडून याच्यावरती करू शकतोस तू. ट्रेवरती जा. आता डिनर आलेलं आहे आणि हिंदू मील आलेलं आहे. तर आम्ही एशियन मील सांगितलं होतं व्हेजिटेरियन. त्यामध्ये छान पुलाव मिळालेला आहे, चना मसाला आहे आणि खूप छान आहे डिनर. आणि सकाळी आपण फ्लाईटमधून सनराईज बघितला होता, सूर्योदय बघितलेला आणि आता सनसेट पाहायला मिळतोय आणि खूप सुंदर दिसतोय. मला फ्लाईटमधून सनराईज असेल, सनसेट असेल पाहायला खूप आवडतात. फ्लाईटमधून कोणताही व्ह्यू असेल मला पाहायला आवडतो. मी कितीही वेळ बाहेर व्ह्यू पाहत बसू शकते. सनराईज आणि सनसेटचे व्ह्यू तर छानच असतात, पण इतर टाईमसुद्धा ढगांचा व्ह्यू कधी कधी इतका सुंदर दिसतो आणि कधी कधी लँडिंग होत असते फ्लाईट, जेव्हा खाली उतरत असते तेव्हासुद्धा खूप छान व्ह्यू पाहायला मिळतो. सिटीचा व्ह्यू जवळून पाहू शकतो, तो व्ह्यूसुद्धा मला खूप आवडतो पाहायला. आता भारतामध्ये आलेलो आहे. भारतामध्ये प्रवेश केलेला आहे विमानाने आणि मुंबईला पोहोचण्यासाठी फक्त 20 मिनिटाचाच प्रवास बाकी आहे आणि आता एवढा मोठा प्रवास केला आहे, पण हे 20 मिनिट खूप जास्त वाटत आहेत, खूप जास्त. म्हणजे हत्ती गेलाय आणि शेपूट राहिलंय आणि आता हे शेपूटच खूप मोठं वाटतंय. पोहोचलो आम्ही फायनली मुंबई एअरपोर्टवर. येस, केअरफुल. चला, सकाळचे 8:30 वाजत आणि आम्ही मुंबई एअरपोर्टला फायनली पोहोचलो आहे. जवळपास 35 ते 36 तासांचा प्रवास करून आम्ही पोहोचलेलो आहे भारतामध्ये. सारांश पुढे ये, वॉक करत. नो
अंश सूर्य काका बघ किती दिवसांनी बघितला असा सूर्य. मुंबई एअरपोर्टला आम्हाला हे असं खूप छान डिझाईन दिसलं आणि हे डिझाईन बनवलेलं आहे आपल्या पेप्सिकोला वगैरे कोल्ड्रिंक. हां, कोल्ड्रिंकला जे टोपण असतं ना त्या टोपणाचं बनवलं आहे. पण खूप भारी वाटतंय. पण हे छान असं वाटलं की सारांश म्हणला की मला हात लावून बघायचं आहे ना बाळा. चला पिऊयात आपण पाणी पुढे गेल्यावर. आधी आपल्याला आपल्या बॅग्स कलेक्ट करायच्यात बाबू. चलो. आता दुपारचे 12 वाजलेत आणि आम्ही एअरपोर्टवरून घरी निघालो आहे. मुंबई एअरपोर्टवरून पुण्याला निघालो आहे. तर पुण्याला जाताना हे फूड मॉल लागतो लोणावळ्याच्या अलीकडे. तर तिथे थांबलो आहे आम्ही काहीतरी खाण्यासाठी. तर खूप काही खाण्यासाठी तर खरं तर खूप ऑप्शन्स आहेत, खूप काही खायचं आहे. पण बघूयात आत्ता आम्ही काय घेतो खायला ते. आधी तर वडापाव घेणार आहे. सारांश तू काय खाणार पिल्लू? तू काय खाणार सांगायचं शोना. काय खाणार पिल्लू? सारांश डोसा खाणार. ओके. या फूड मॉलमध्ये आलेलो आहे. इतकं काय काय दिसतात खायला ऑप्शन्स की बस. उडीद वडा आणलेला आहे, सॉरी मेदू वडा आणलेला आहे. आणि सारांश काय खातोय बाळा? काय? ऑलरेडी टोल्ड डोसा. बरं चलो. सांगायची गोष्ट अशी की हा जो व्लॉग आहे तो पाठीमागच्या वर्षी जानेवारीमधला आहे, जेव्हा आम्ही भारतामध्ये आलो होतो. तर व्लॉग एडिट करायला थोडासा नाही भरपूर उशीर झाला. पण भारतामधल्या त्या ट्रिपमध्ये आम्ही थोडेफार व्लॉग्स केलेले आहेत. तर ते व्लॉग्स मी तुमच्या भेटीला घेऊन येणार आहे. तर नक्की चॅनल चेक करत राहा. धन्यवाद.